इचलकरंजी शहरातील महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या जय भवानी विद्या मंदिर आणि अवधूत आखाडा येथील अंगणवाडीची पाहणी शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी अंगणवाडीतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले साहित्य आणि इमारतीची स्थिती यांचा आढावा घेण्यात आला। आवश्यक सुविधांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, त्यानुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण समितीच्या सभापती विद्या मनोज साळुंखे यांनी दिले। पाहणी दरम्यान अंगणवाडीतील लहान मुलांसाठी सुरक्षित आणि दर्जेदार वातावरण उपलब्ध करून देण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक साहित्य बसवण्याची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली। अंगणवाडी आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी स्पष्ट केले। शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या। स्थानिक पातळीवरील गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले। यावेळी शिक्षण उपसभापती पूनम माळी, महिला व बाल कल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, नगरसेविका रूपा बुगड, वैशाली पवार, मनीषा कुपटे तसेच भाजपच्या सरचिटणीस नीता भोसले उपस्थित होत्या। पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी व शाळेच्या परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि अंगणवाड्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे।